हाड 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 तू वय अगं मग झोपेत उठवायची अशी पद्धत असते वय हालून उठवायचं काना खाली का मारली मला तुमच्या गालावर ना मच्छर बसला होता ना त्याला उठवत होते अगं मच्छरला उठवत होती का मला आयुष्यातून उठवत होती हा ए सकाळ सकाळ असतं वय माणसं बघतात की हे नाही हो मग तुम्ही हे काय करत होता ते वय आसन करत होतो मी कसलं आसन चुंबासन माझ्या स्वप्नात रामदेव बाबाची भक्त आलते तिने मला शिकवलंय चुंबासन करायला तुम्ही जर केले ना असले आसन तर मी बी लावीन तोंडाला बेसन हा ए तू तोंडाला बेसन लावून माझ्या शेजारी झोपा जाऊ नको बरं का का काय का मला असं वाटतं की मी वडापावच्या गाड्या शेजारी झोपलोय आणि सकाळ सकाळ मला तुझ्याशी कटकट करायला वाद घालायला काय वेळ नाहीये तुझ्या संग भांडणं करायचं म्हणजे ना आगी मावळावर दगड घातल्यासारखं आहे आणि तसं पण मला लय अर्जंट कॉल आलाय जाऊ दे गोलमाल है भाई सब गोलमाल है ए काय तोंड्या उघड अयो जायला बरं मला अर्जंट कॉल असताना ह्याच्या बुडाला धार लागली अरे नरसळ्या लवकर बाहेर ये रे सण नाही होत आता मला बोला तू असा कसा आत गेला तू आतमध्ये पबजी गेम तर खेळत नाही ना मग तर माझं कल्याणच झालं अरे असा स्वर्ग सुखाकडे जाणारा रस्ता काढून धरलाय तू अरे कुठल्या जन्माचा बदला घेताय रे तुम्ही दोघं बहीण भाऊ लवकर ये की बाहेर पांडू आता तुला काही सहन होत नाही चल तुझं रानामाळा दुकान मांडू आता बाटलीचा इंतजाम करावा लागल सहन करण्याची मर्यादा संपली पावा अखियां विचों लंबियां बरसातां नू ओ हो 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 इश्क तेरा थांबा 1 मिनिट थांबा तुम्ही पांडुरंग वाघमारेच ना हो पांडुरंग वाघमारेच तुम्ही YouTube वर व्हिडिओ पाठवता हा पाठवतो की YouTube वर तुम्ही खूपच छान ऍक्टिंग करता मी तुमची खूप मोठी फॅन आहे फॅन फॅन देवा तुझी पण लीला परंपरा आहे हे आज मला कळलं काय योगायोग दिला राव गाडबड घालून देण्याचा हसू दे आता थँक्यू 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 बरं मॅडम मला जरा गडबड आहे मी जरा भेटतो तुम्हाला परत असं कसं जाऊन देईन मी तुम्हाला का काय झालं आता काय जीव घेणार का माझा जीव नाही ऑटोग्राफ घ्यायचा होता ऑटोग्राफ वय ही बाटली कशाची ती ऊसाला पाणी घालायला चाललोय बाटलीनी हो आमच्याकडे बाटलीनच पाणी घालतात हो सो फनी सोफानी मायला हिला चष्टच वाटते या तातच काढतेस बर बर ठीक आहे मी भेटू का तुम्हाला परत हा नक्की जरा गडबड आहे थँक्यू काका तुला भांडी कसू लागू नको बाळा जा जाऊन टीव्ही बघत बस तुझ्या दाजी सारखं कार्टून लागला असं जा बर बर आईला आई तर म्हणली होती बहिणीला काहीतरी मदत करू लाग काय करू आईला अरे टॉयलेट आहे तू
कशाने घासूबर ह्यानेच घासतो आता. ह्या मेवण्याने ताप दिलाय बाबा नुसता. आंघोळ करून घेतो. ब्रश वाला कस काय झाला माझा. जाऊ द्या, पाण्यात पडला असल. वास पण वेगळाच येतोय. असन कशाचा तरी. जाऊ द्या. मेवण्याच्या आधी आंघोळ करून घ्यावा, नाही तर पुन्हा बाथरूम मध्ये बसायचा. आंघोळीला नंबर लावायचा. आता ह्याला खुरकच केला. 4 दिवस तर अंडेच घालणार नाही, म्हणजे मला त्रास देणार नाही. आता बायकोकडे बघतो. आका आका मला दाजीपाशी झोपायचंय. अरे तिकडे जाऊन झोप की हॉल नाही मध्ये. बुवा, मला दाजीपाशी झोपायचंय. बरं ठीक आहे, झोप. दाजी, माझं दाजी. दाजी सुंदरे, दाजी लय दिवसात जवळ आले सुंदरे. ए माझे उंदरे. दाजी. अगं तुझं तोंड का बारीक झालंय. सकाळी बघितलं तर भोगल्याने होतं, आता तांब्यावणीच झालंय. सुंदरे, तुझ्या साडीतली बॉडी काय झाली. एवढी बारीक का झाली. तुझ्यात काय फॉल्ट झाला काय. सुंदरे, ऐ ऐ काय कोणा तू इथं कसं काय आला. अरे टरमळ्या नारसळ्या झोपलो तर तुला बरं इथं जागवली झोपायला. हा झोपायचंय, निघित ना. हट हट हट. ए सुंदरे, इकडे. अगं ते काळ तोंड कशाला माझ्याजवळ झोपलं होतं. हा का काय झालं. काय झालं. अगं ते काळ तोंड नाही, आमुष्याचा काळा चंद्र आहे. गिराण लागला असता ना आता मला. काय झालं, तिथं कशाला झोपलं होतं. घोटाळा केवढा मोठा झाला असता. आता केवढ्यात पडला असता घोटाळा. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. तू झोपायचं असतं जवळ. त्याला कशाला झोपवलं. तिकडे तुझ्या आईला ह्या मेहुण्याचं म्हणजे कसं झालंय. म्हशीच्या पाठीव घोड्याचं शिंगरू फ्री मध्ये. ही बायकोन मेहुणा माझं काय करतील एक दिवशी सांगताच येत नाही बाबा. जाऊ द्या, बघू पुढच्या भागात.